नमस्कार, मी स्नेहा. आपल्या उर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. तर सगळ्यात आधी आपल्या यूट्यूब फॅमिलीला वसुबारस दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी शंकरपाळे बनवणार होते. भरपूर टाइमचा तर फराळ वगैरे झालेला असेल, पण माझं हळूहळू चाललेलं आहे. तर आज मी मैदा आणि रव्याचे शंकरपाळे बनवणार होते. त्यासाठी मी 1 ग्लास मैदा घेतलेला आणि छोटीशी वाटी असा रवा घेतलेला. तर इकडे छान असा मैदा आधी गाळून घेतलेला. त्यानंतर लगेच मग जे आपण छोटीशी वाटीमध्ये रवा घेतलेला तो पण गाळून घेतलेला. भरपूर जण तर नुसतं मैद्याचेच बनवतात, पण त्यामध्ये रवा टाकला की ते अजून छान असे कुरकुरीत होता. तर मी अर्ध्या ग्लासाला थोडंसं कमी दूध घेतलेलं आणि त्यामध्ये छोट्या वाटीने 2 वाट्या साखर टाकलेल्या. आम्ही तर गोड कमीच खातो, आम्हाला फिकच पाहिजे, तर त्यानुसार मी चवीनुसार साखर टाकून घेतलेली आणि छान असं मिक्स करून घेतलेलं. ती जी साखर होती सगळी अशी दुधात विरघळून घेतलेली. दूध तर काही खूप गरम नव्हतं. जेव्हा दूध आलं होतं तेव्हाच ते गरम केलं होतं आणि ते बाहेरच होतं, तर त्यामध्येच मी साखर टाकून घेतलेली. नाहीतर आपण गॅसवर पण गरम करून आपण ते विरघळवू शकतो. तर आणि जी छोटी वाटी होती त्या छोट्या वाटीभरच मी त्यामध्ये डालडा टाकलेला आणि डालडा टाकताना छान असा कडक करून टाकलेला. आणि इकडे मग लगेच मळायला पण घेतलेलं. आधी ते गरम होतं तर आधी चमच्यानं छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर ते थोडं थंड होत नाही तर लगेच असं छान मळून घेतलं आणि 5 मिनिटासाठी बाजूला ठेवलेलं. कारण की डालडा टाकला होता तर आपल्याला काही भरपूर वेळ असं भिजवून म्हणजे गोळा करून जास्त वेळ ठेवायचा नव्हता. तर मी 5 मिनिट ठेवलेला. छान आपलं असं मुरलं होतं. मग मी इकडे लगेच शंकरपाळे बनवायला घेतलेले. तर नक्की ज्यांनी कोणी बनवले नसेल तर या पद्धतीने बनवून बघा, खूप छान असे शंकरपाळे आपले होतात. तर इकडे मग मी छान असं सगळं लाटून घेतलं आणि सगळे एक एक करून सगळ्या गोळ्यांचे शंकरपाळे बनवून घेतलेले आणि मग लगेच तळायला पण घेतलेले. त्यानंतर मला घर वगैरे डेकोरेट छान करायचं होतं. भरपूर असे मी मिशोवरनं पार्सल बोलवलेले आणि मिशोवरनं मी कोणकोणते पार्सल घर डेकोरेटसाठी बोलवले त्याचा पण व्हिडिओ उद्या टाकेल, तर तुम्ही नक्की बघाल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर इकडे छान मी चाकूनच कट केलेलं छान शंकरपाळे. आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक पण करा. तर इकडे सगळे मी शंकरपाळे बनवून घेतले. मग एक एक करून सगळे तळून पण घेतलेले आणि मी तळायला पण मग डालडाच वापरलेला. कारण की अहोने डालड्याचा पाकिट आणला होता, म्हटलं तो ठेवला की तसाच वेस्ट जातो, तर म्हटलं चला तो आणलाच आहे तर त्यालाच वापरूया. तर मग मी सगळे शंकरपाळे डालड्यामध्येच तळून घेतलेले. तर मी तर याआधी तेलामध्ये बनवले होते ते पण खूप छान झाले होते. तर म्हटलं चला डालडा वेस्ट होण्यापेक्षा शंकरपाळे असेच बनवूया. तर सगळे एक एक करून मस्त छान असे शंकरपाळे तळून घेतले आणि तळताना फुल स्पीड न ठेवता मीडियम स्पीड ठेवायची. कमी स्पीडवर हळूहळू होऊ द्यायचे तर खूप छान असे होतात. माझे शंकरपाळे खूप छान असे झालेले. भरपूर गोष्टी तर करायच्या ठरवलेल्या, पण आम्हाला भरपूर असे व्हिडिओ पण शूट करायचे होते. दिवाळीचं डेकोरेशन वगैरे करायचं होतं, त्याचे व्हिडिओ वगैरे काढायचे होते. तर मी आज फक्त शंकरपाळेच बनवलेले, नाहीतर मला शेव वगैरे काढायची होती. ते म्हटलं चला ते पण व्हिडिओ काढूया. तर मग ते पण व्हिडिओ काढून घेतलेले. तर तुम्ही नक्की माझा तो व्हिडिओ बघाल. खूप छान असे मी पार्सल बोलवले आहे मिशोवरून खूप सस्त्यामध्ये. तर इकडे मी सगळे एक एक करून सगळे शंकरपाळे तळून घेतलेले. दीदी पण आली होती, दीदीला म्हटलं होतं तू पण ये. तर इकडे मग शंकरपाळे होत नाही तर मग छान घर डेकोरेट केलेलं. तर यामध्ये तर काही मी घर डेकोरेटचा व्हिडिओ दाखवला नाही, लॉंग व्हिडिओ बनवेल, तर नक्की बघाल. तिकडे छान मग घर डेकोरेट करायला घेतलेलं. सगळे छान मॅरीगोल्डचे फ्लॉवर लावून घेतलेले. तर बघा किती छान असे हार दिसत आहेत. तर इकडे छान घर डेकोरेट करायचं काम चाललेलं आणि उर्वांचं बघा इकडे घरामध्ये पसारा करायचं काम चाललेलं. सगळा पसारा काढून ठेवलेला. आम्ही छान असं सगळं व्यवस्थित जमवाजमवी करत होतो आणि तो बघा कामं वाढवून ठेवतो. मला सगळे घर छान डेकोरेट करण्यासाठी दीदींनी पण खूप छान अशी मदत केलेली आणि आज भरपूर असे दीदींनीच माझे व्हिडिओ पण काढून दिलेत. तर बघा मस्त छान असं आम्ही घर वगैरे सजवलं आणि सगळीकडे लाईटिंग लावलेली जी बोलवली होती ती. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कोणकोणती लाईटिंग बोलवली तर, आणि सगळ्याच लाईटिंग खूप छान अशा आलेल्या. तर बघा इथे दीदीचं आणि माझं छान असं हार लावायचं काम चाललेलं आणि खूप छान असं घर सजवलेलं. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया उद्या. बाय.